आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बायको तू घे ओटी बरं, मी आलोच। आई भाऊजी तू एकटीच का आलीस? आणि सूर्या नाही आणू शकले सूर्याला। ते तिथे जालिंदरच्या वाड्यात तेजूसाठी हवन आहे ना, तेजूच्या लेकराच्या चांगल्या आयुष्यासाठी पूजा ठेवली आहे। मग आता काय करायचं? करायचं कायच कळना झालं। बरं तू असं कर, सगळी तिकडे गेली की मी घरी येतो। सूर्या एकदा माघारी आला की आपण घरातच त्याच्याशी बोलू। होय चालेल। आजी काका, पण हे कसं शक्य आहे? हा तरी ते माझ्या समोर जिवंत उभा आहे, आईला असं लपून का भेटतोय? वहिनी मला तुला एक गोष्ट सांगायची होती। पुष्पानं मरण्याआधी मला सांगितलेलं होतं की तिला लिंगोबा सापडला होता। आपण एक काम करूया का, एकदा तिथं जाऊन तपासून बघितलं पाहिजे की लिंगोबा तिथं आहे का नाही ते। बरं ठीक आहे, हे काम आपण आजच करूया। निघू मी। वहिनी, तुम्हाला जायचं ना तेजू अक्काकडे? तू असं इथं काय करते? भागू बघ ना, काल रात्री जेवणाचं ताट दिलं होतं, त्यातलं थोडंफार खाल्लेलं दिसतंय। म्हणजे आई आल्या होत्या, पण मग आता कुठे गेल्या हे कळतच नाहीये ग मला। वहिनी, आपण नको त्या विषयावर बोलायला, दादाला नाही आवडत। आणि तू प्लीज आईचं नाव दादासमोर नको काढू। तेजू अक्काच्या बाळासाठी पूजा ठेवलेली असताना दादाचा मूड खराब नको राहायला। आणि तसं पण तिला ना तिकडे कोणी बोलवलंय ना तिला तिकडे जायची परवानगी आहे, त्यामुळे ती गेली असेल कुठेतरी। तू नको टेन्शन घेऊ। भागू, घरातला माणूस जर दिसत नसेल तर जीव वर खाली होणारच ना ग। तुळजा, तुळजा, आवरलं तुझं? निघायचं? भागू, तुला बरं वाटतंय ना? काहीतरी काम करतो, सगळ्यांना पुढे पाठवतो, मी थांबतो याच्याबरोबर। दादा, मी बरी आहे। तुम्ही जर तिकडे गेला ना तर तेजू अक्काला बरं वाटेल, त्यामुळे तुम्ही जावं बघू तिकडे। तू औषधं घेतलीस का? हो, वहिनीने सकाळचा डोस दिलाय आणि खाण्यापिण्याचं राजूताईने सगळं करून ठेवलंय। आणि आता फक्त भूक लागली ना की जाऊन खायचं। तुम्ही आता तिकडे जावा आणि मस्त कार्यक्रम एन्जॉय करा। आणि हा, माझ्यासाठी प्रसाद आणा। सूर्या, तू नको काळजी करूस, दुपारपर्यंत बरं वाटेल तिला। कशी काळजी करू नको, तिची अवस्था बघून टेन्शन आलंय का मला। आणि ही बघ हसते। भागू, तू उन्हात बिनात फिरायचं नाही, गप जाऊन झोपायचं। तुळजा, मी हाय, आवर लवकर आणि चल। वहिनी, मला माहिती आहे तुला आईची काळजी लागली। ती जर आली आणि तिने काही खाल्लं नसेल ना तर मी देईल तिला खायला। आणि हा, प्लीज दादा पुढे आईचं नाव नको काढू। थँक्यू। नातवाला आशीर्वाद मिळवण्यासाठी डॅडीने केवढी मोठी पूजा ठेवल्या। अहो खरंच लय मोठ्या मनाचा माणूस आहे। हो तेजू, बरी आहे ना तू? हो दादा। अरे काय, भाग्या कुठे आहे? तिची जरा तब्येत बरी नाहीये। का, काय झालं? तिला जरा वीकनेस आलेला आहे, पण मी गोळ्या दिलेत ना तिला, त्यामुळे आता बरं वाटेल। बरोबर, या पूजेत साहित्य घेऊन या। हो, आणते मी।
या सुनबाई कुठं तंद्री लागली तुमची? नाही काय नाही डॅडी. सुनबाई काय झालं? नाही काय नाही डॅडी. नाही केव्हापासून बघतोय तुम्ही आपल्याच तंद्रीत आहात. आमच्या चिरंजीवांनी परत काही पराक्रम नाही ना केला? नाही तसं असेल तर आधी आम्हाला सांगा, नाही तर आईन पूजेत जावई बापूंची त्यांची परत खडाजंगी व्हायची. गावापुढं आबरूचं खोबरं नको. इकडे या. काय झालंय सुनबाई? हो काय झालं तरी तुम्ही आमच्या लेकीवानी आहात हो. तुमची नाराजी नाही ना चुकत आमच्या नजरेतून. आणि या अशा अवस्थेत तुम्ही नाराज राहणं काय बरोबर नाही. बोल. डॅडी काहीतरी घडणार आहे. आपल्या कुटुंबावर खूप मोठं संकट येणार आहे. असं कोड्यात नका बोलू बुवा. काय ते स्पष्ट सांगा. डॅडी ते मी देवळात गेले होते ना, घोळ झाला म्हणायचा. पण तुमची खात्री बाजीच होता. हो डॅडी मला माहिती नाही नेमकं ते काय करणार आहे, पण मला खूप भीती वाटते. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आहे ना. तुम्हाला वाटतंय तसं आम्ही काहीच होऊ देणार नाही. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यातलं कोणालाच काही सांगायचं नाही. आमच्यावर विश्वास ठेवायचा. आता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही बी दाखवायचं नाही आणि कोणाला याबद्दल काही बोलायचं बी नाही. येतंय का ध्यानात? पुसा, डोळं पुसा आणि हसत बाहेर चाला. सुनबाई आजचा दिवस तुमच्यासाठी आणि आमच्या वंशाच्या दिव्यासाठी लय मोठा दिवस आहे. पूजेची तयारी झालेली आहे. यजमानांना बोलवा. या कामात आम्हाला कसली चूक नको छत्री. आजच्या आज एक काम मार्गी लागलं पाहिजे म्हणजे पाहिजे. जा सूर्याला बोलवून आण. डॅडी बोलवलं. आम्ही येतो जाऊन. हा